माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर या अभंगातून जे आहे ते पंढरपूर आणि चंद्रभागेचं वर्णन जे आहे ते करण्यात आले. अगदी तंतोतंत असा प्रसंग जो आहे तो आपल्या चंद्रभागेच्या काठावर सध्या पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर आषाढी एकादशीसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. अनेक वारकरी अनेक दिंड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल झाल्या, पंढरीमध्ये दाखल झाल्या आणि मोठ्या संख्येने जे वारकरी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सर्वप्रथम जे आहे वारकरी ज्यावेळी पंढरीत येतात आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्याच्या आधी ते चंद्रभागेत स्नान करतात आणि हे स्नान करत असताना जे आहे ते त्यांना जी परमात्माची अनुभूती जी असते ती अनुभवायला या ठिकाणी मिळते. आणि एकंदरीतच पाहिलं तर ह्या स्नानाला जे आहे ते मोठ्या प्रमाणावर या स्नानाचं ते अधिक मोठ्या प्रमाणावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि यामुळेच जे वारकरी आहेत ते चंद्रभागेमध्ये स्नान करतात. अगदी जर पाहिलं तर रात्री 1-1:30 वाजल्यानंतर जे आहे ते वारकरी या ठिकाणी आषाढी एकादशीच्या दिवशी स्नान करतात आणि त्या स्नानानंतर जे आहे ते या ठिकाणी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी ते पुढे मार्गस्थ होत असतात. सध्या आपण पाहिलं तर या चंद्रभागेच्या तीरावर मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आकर्षक विद्युत रोषणाईने हा संपूर्ण जो घाट परिसर आहे तो उजळलेला आहे आणि लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी आषाढी एकादशीचा जो सोहळा आहे तो पंढरपूरमध्ये पार पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सर्व वारकऱ्यांच्या मनामध्ये जो आहे तो मोठ्या प्रमाणावर उत्साह या निमित्त असल्याचं पाहायला मिळतंय. कारण गेल्या 17 दिवसापासून ह्या ज्या वारी आहेत, दिंड्या आहेत, पालख्या आहेत त्या सातत्याने पंढरीच्या दिशेने प्रस्थान करत होत्या. त्यांचे प्रवास जो आहे तो सुरू होता आणि हा प्रवास आज या ठिकाणी पंढरीमध्ये दाखल झालेला आहे आणि संपलेला आहे. त्यामुळे आता सर्वांना ओढ लागली आहे ती लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची. अर्थात अवघे काही तास जे आहेत ते आषाढी एकादशीला शिल्लक आहेत आणि आपल्या लाडक्या विठुरायाचं लवकर दर्शन व्हावं यासाठी आधी चंद्रभागेत स्नान करायला मिळावं यासाठी अनेक वारकरी जे आहेत ते रात्रीपासूनच या ठिकाणी घाटावर दाखल झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहिलं. कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पंढरपूर.